आइए देखते हैं आज की उस ताजा तरीन खबरें। खबरों की ओर बढ़ने से पहले एक नजर आज की हेडलाइंस पर। अब खबरें विस्तार से। आज मदर डेयरी के विरोध में सभी किसान भाई किसान नेता संजय सत्तेकार के नेतृत्व में ताड़सा में दुग्ध आंदोलन करने वाले हैं। इस आंदोलन की खलबली में संगठन द्वारा दूध से भरा हुआ ट्रक जला दिया गया। मुंबई में लगातार गिरती बारिश के कारण रास्ते, रेलवे, हवाई यातायात पर गहरा परिणाम हुआ। रेलवे ट्रैक पर बारिश का पानी जमा होने से रेलवे आवागमन में दिक्कतें निर्माण हो गई। किसानों द्वारा खरीदी की गई उड़द, चना, तुअर की रकम 6 महीने बाद भी किसानों को न मिलने पर रैयत क्रांति संगठन ने उड़द दाल खरीदी करने वाले संगठन पर अन्न त्याग आंदोलन किया। आज या ठिकाणी रयत क्रांती संघटना व शेतकरी बांधव यांच्या वतीने जवळपास 6 महिन्यापासून ज्या इमानदार शेतकरी जे असतील त्यांचे या ठिकाणी उडदाचे चुकारे दिलेले नाहीत। वारंवार शेतकरी या ठिकाणी येत आहेत, चक्रा मारतायत, त्यांचे पेमेंट त्यांना मिळत नाही। पेरणी पाण्या वगैरे सगळ्या गोष्टी असूनही त्यांना वेळेवर त्यांचं पेमेंट मिळत नाही। या ठिकाणी जे निकृष्ट दर्जाचा माल जो होता व्यापाऱ्याकडून खरेदी केल्यामुळे मिली भगत जी केलेली आहे, इथल्या व्यवस्थापनाने केलेली आहे, संचालक मंडळाने केलेली आहे, या ठिकाणी त्याला कुठल्याही प्रकारे जबाबदारी इथले शेतकरी बांधव नाही। परंतु त्यांचे जे 1.25 कोटी रुपये पेमेंट आहे आज रोजी इथले जबाबदार जे प्रशासन आहे त्यांनी त्यांना द्यायला पाहिजे। आजपर्यंत त्यांना 6 महिन्यात होऊन उलटूनही कुठल्याही प्रकारचे पेमेंट त्यांना मिळालेले नाही। याकरता हे आंदोलन ठेवले आहे। आज उपोषणाच्या 4थ्या दिवशी या ठिकाणी आमच्या ज्या पूर्ण मागण्या होत्या त्या आजपर्यंत इथल्या जिनिंग प्रेसिंगने व प्रशासनाने अजूनही पूर्ण अटी मान्य केलेल्या नाहीत। तात्पुरत्या स्वरूपात त्यांच्याकडून या ठिकाणी प्रतिनिधी येत आहेत, आमच्याशी चर्चा करत आहेत, परंतु आम्हाला ज्या मागण्या हव्या आहेत अजूनही त्या पूर्ण मागण्या मान्य झालेल्या नसल्यामुळे आम्ही अजूनही बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवणार आहोत। खबरों में आज के लिए इतना ही। ताज़ा खबरें देखने के लिए MNS हिंदी या प्ले स्टोर से डाउनलोड करें। नमस्कार।